नमस्कार. इंदिरा संत या मराठी साहित्यातील अतिशय सुप्रसिद्ध अशा कवयित्री. सहवास हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. स्त्रीवाद किंवा मानवी नातेसंबंध याविषयीच्या त्यांच्या कविता विशेष प्रसिद्ध आहेत. तरी सुद्धा त्यांनी इतर अनेक विषयांवरील कविता लिहिल्या आहेत. आज आपण त्यांची जी कविता वाचणार आहोत ती आहे औक्षण. आपले भारतीय सैनिक हे आपल्यासाठी, आपल्या रक्षणासाठी दिवस रात्र कार्य करत असतात. खर तर आपण या सैनिकांच्या बलिदानाची परतफेड करूच शकत नाही. पण तरी सुद्धा एका सामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काय भावना आहेत ते या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने मांडलेले आहेत. कविता वाचूया. औक्षण. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान. त्यांच्या पुढे आपला जीव ओवाळला तरी तो किती लहान पडेल. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान. तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवडीशी शान. तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवडीशी शान. वर घोंगावे बंबारा. आता हे युद्धभूमीवरचं वर्णन येते. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे. धड धड त्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. धड धड त्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी. डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. अशा असंख्य ज्योतींची, या ज्योती आपल्या आहेत ज्या त्यांचं रक्षण करावं, म्हणजे त्यांचं सुद्धा आरोग्य, त्यांचं आयुष्य अतिशय चांगलं राहावं यासाठी आपण सामान्य माणसं त्यांना आशीर्वाद देऊ शकतो, शुभेच्छा देऊ शकतो. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आवडली कविता? धन्यवाद.